माझे केशवा, मन माझे केशवा, कावानाथे कावानाथे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्कार, मी शुभदा दादरकर सर्व संगीतप्रेमी रसिकांना एका अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानेच माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री या संस्थांच्या वतीनं एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. तो कार्यक्रम आहे येत्या रविवारी 18 जानेवारीला दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे दुपारी 1:30 ते रात्री 8:30 या वेळात. तुम्ही म्हणाल एवढा वेळ कार्यक्रम? हो, कारणच तसं आहे ना, कारण हा काही नेहमीसारखा 2-2.5 तासांचा एखाद्या संकल्पनेवरचा सांगीतिक कार्यक्रम नाही, तर हा आहे स्पर्धात्मक कार्यक्रम. म्हणजे असं महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून विविध शहरातून 6 वेगवेगळ्या टीम्स चतुरस्र माणिक या शीर्षकांतर्गत प्रत्येकी 45 मिनिटांचा एक कार्यक्रम सादर करणार आहेत. मग बघा तुम्ही, दुपारी 1:30 वाजल्यापासनं रात्री 8:30पर्यंत वेळ लागणार नाही का? साहजिकच आहे, आज आम्ही ही स्पर्धा आयोजित करताना आमचा हेतूच हा आहे. कारण माणिकताईंची चतुरस्र गायकी आपल्या पिढीने जरी अनुभवली असली, प्रत्यक्ष अनुभवली असली, रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अनुभवली असली, तरी आजच्या तरुण पिढीला ती अनुभवता आली नाही आहे. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या तरुणाईचा माणिकताईंच्या चतुरस्र गायकीविषयी अभ्यास होईल, त्यांनी गायलेले विविध गीतप्रकार त्याचा अभ्यास होईल आणि त्यासाठी त्यांनी कसे कष्ट घेतले, काय काय विचार केला, किती गुरूंकडनं कशा तऱ्हेने विद्या आत्मसात केली, हे सर्व तरुण पिढीला कळावं आणि त्यांना अनुभवता यावं, हा या स्पर्धेमागचा प्रमुख हेतू आहे. आणि माणिकताईंची चतुरस्र गायकी या पिढीपर्यंत पोचावी या उद्देशानं ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. रसिको, या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना वेगवेगळी 50 ते 54 गाणी ऐकायला मिळणार आहेत. इतकंच नाही तर जवळजवळ 24 ते 25 कलाकार त्यांचे वेगवेगळे आवाजही आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आहे की नाही हा आगळा वेगळा कार्यक्रम? तेव्हा ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही नक्की आणि नक्की या. आणि या जरी हे कलाकार हौशी असले तरी अत्यंत गुणवान आहेत. त्या हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही जरूर या अशी मी आग्रहाची विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी मुकुंद मराठे. एका विशेष खास कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधतोय. हा कार्यक्रम होणार आहे 18 जानेवारी दुपारी 1:30 ते रात्री साधारणतः 9 वाजेपर्यंत दादर माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा दादर येथील सभागृहामध्ये. आता कार्यक्रम नक्की काय आहे त्याची पार्श्वभूमी सांगतो. गतवर्षी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले, पंडित C.R. व्यास आणि पंडित राम मराठे यांची जन्मशताब्दी साजऱ्या झाल्या. त्याला लगोलग त्यांच्या गुरुभगिनी म्हणजे बहिणीसारख्या असलेल्या आणि आमच्यासाठी मावशी आत्या असलेल्या माणिकताई वर्मा यांची जन्मशताब्दी सध्या चालू आहे. जन्मशताब्दीचे असंख्य कार्यक्रम विविधांगी चालू आहेत, महोत्सव चालू आहेत. एखाद्या कलाकाराची चतुरस्र गायिकेची ज्यावेळी एखादं आठवण म्हणून काही कार्यक्रम करायचा तर भावगीत, भक्तिगीत, शास्त्रीय संगीत अशा प्रकारे स्पर्धा घेतली जाते. परंतु शुभश्री आणि माणिक वर्मा प्रतिष्ठानच्या सहाय्यानं हे अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. इतकं अनोखं आहे की त्याची कल्पना ऐकूनच तुम्हाला कळेल की एखाद्या कलाकाराचं फक्त भक्तिगीत, भावगीत असं स्पर्धा न घेता त्याऐवजी 6 समूहांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. 6 वेगवेगळ्या महाराष्ट्रातील गावातून आणि ते समूह 10 जणांचा समूह 45 मिनिटामध्ये चतुरस्र माणिक वर्मा दाखवायचा त्यांच्या परीनं प्रयत्न करणार आहेत.
त्याच्यामध्ये विविधांगी गायकी त्यांची आपल्याला दिसणारच आहे आणि असे हे 6 समूह हे सादर करतील. तर हा कार्यक्रम जरूर आपण पहा, कारण पंडित CR व्यास, विद्याधर गोखले, राम मराठे यांच्या भगिनी असलेल्या माणिकताई, त्यामुळे आमच्या सर्वांच्या परिवारातीलच असलेल्या माणिकताईंवरचा हा कार्यक्रम म्हणजे आमच्या घरचाच कार्यक्रम आहे. आणि अर्थातच हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी, रसिकांसाठी विनामूल्य आहे. एक पर्वणी आहे की वेगवेगळे समूह महाराष्ट्रातील असंख्य रसिक जे माणिकताईंवरती प्रेम करतात, ती आजची तरुणाई, युवा पिढी कशा प्रकारे संवादकांसकट 45 मिनिटांमध्ये अनोख्या कल्पनेने सादर करते, हा अत्यंत पाहण्यासारखा कार्यक्रम आहे. आणि म्हणून माणिक वर्मा फाउंडेशन, शुभश्री म्हणजे शुभदाताई दादरकर, श्रीकांत दादरकर आणि राणी वर्मा, वंदनाताई वगैरे या सर्वांचा मी अतिशय आभार मानतो, कारण वेगळ्या कल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. नक्कीच मला वाटतं दादर माटुंगा कल्चरल सेंटरचं सभागृह तुडुंब भरेल आणि आपल्याला उभं राहून कदाचित बघायला लागेल. त्यामुळे 18 जानेवारी दुपारी 1 वाजता दादर माटुंगाला अवश्य यायचं. मी आहेच आपल्याबरोबर. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की यंदाचं वर्ष हे चतुरस्र गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रात विविध सांगीतिक उपक्रम सुरू आहेत. त्यातील एक म्हणजे चतुरस्र माणिक, अर्थात माणिक गीत प्रकारांच्या संगीत कार्यक्रमाची अभिनव स्पर्धा. ही स्पर्धा संगीत नाट्य कलावर्धिनी शुभश्री संस्था आणि माणिक वर्मा फाउंडेशन यांच्यातर्फे दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र दादर इथे दुपारी 1:30 ते रात्री 8:30 पर्यंत असणार आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण 6 संघांनी भाग घेतलाय आणि कोल्हापूरमधून मदन मोहन लोहिया मंच यांच्यामार्फत वाजवी पावा गोविंद हा माणिकताईंच्या अजरामर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. तरी हा कार्यक्रम आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे कोल्हापूर केंद्राकडून मी चिन्मयी कुलकर्णी आपणा सर्वांना आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. मी मधुवंती दांडेकर. गायिका पद्मश्री माणिक वर्मा हे नाव आपल्या सगळ्यांच्या चांगलंच परिचयाचं आहे. आपल्या घरातलीच एखादी व्यक्ती असावी असं माणिकताईंविषयी सर्वांना प्रेम आहे. त्यांचं गायन सगळ्यांना अतिशय प्रिय आहे. माणिकताईंचं बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी गायन हे ऐकतच आमची पिढी मोठी झाली. माणिकताईंनी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, भक्तिगीतं, रामायणातली गाणी असे कितीतरी गायन प्रकार अतिशय समर्थपणे गायलेले आहेत. मी माणिकताईंची प्रत्यक्ष शिष्या नाही, एकलव्य शिष्य आहे. माझ्या पिढीच्या लोकांना माहीत आहे की रेडिओवर सकाळी जे मंगल प्रभात कार्यक्रम लागायचा त्यात माणिकताईंची गाणी हमखास लागायचीच. आता नंतरच्या पिढीलाही त्यांचं मधुर गायन ऐकता यावं, ते शिकायला मिळावं यासाठी माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री या संस्थेतर्फे एक आगळीवेगळी गायन स्पर्धा आयोजित केलेली आहे माणिकताईंच्या गाण्यांची. पुण्याचा संघ ह्या स्पर्धेत आहे. मी त्यांची मार्गदर्शिका आहे. यातल्या गायिकांनी माणिकताईंची गाणी किती छान प्रकाराने आत्मसात केलेली आहेत ते ऐकायला आपण जरूर या. 18 जानेवारीला मुंबईला दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये हा स्पर्धांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एकूण 6 संघ आहेत. तर ही या गायिकांची गाणी ऐकायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला, त्यांचं कौतुक करायला आपण जरूर या. 18 जानेवारी दुपारी 1:30 वाजल्यापासून सुरू आहे आणि चांगल्या तऱ्हेचं संगीत, त्याचा संस्कार आजच्या पिढीवर होणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. तर आपण ह्या कार्यक्रमाला जरूर या. कार्यक्रम विनामूल्य आहे 18 जानेवारीला. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. मी पूर्णा दांडेकर आणि मी तुमच्यासाठी एक सुंदर अशा कार्यक्रमाची बातमी घेऊन आलेली आहे. सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 18 जानेवारी रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे दुपारी 1:30 वाजल्यापासून 6 संघांचे माणिक वर्मांच्या गाण्यांवर खूप सुंदर सुंदर असे कार्यक्रम होणार आहेत. हा एक स्पर्धात्मक कार्यक्रम असणार आहे आणि पुण्याच्या संघाकडून मी तुमचं हार्दिक स्वागत करते. आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे अमृताची गोडी तुझ्या गायनात.
याच्यातली माणिक वर्मांची गाणी बसवताना खरंच खूप चॅलेंजिंग होतं आणि टू डिरेक्ट अस अँड मेंटॉर अस फॉर दॅट आमच्याकडे पुण्याच्या संघाकडनं मधुवंतीताई दांडेकर या आहेत. त्यामुळे आम्हाला खूप आवडेल जर तुम्ही सगळ्यांनी आलात आणि आम्हाला खूप खूप प्रोत्साहन दिलं तर. दुपारी 1:30 वाजता 18 जानेवारी दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे हा कार्यक्रम आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. जरूर या सगळ्यांनी खूप खूप प्रोत्साहन द्या आणि माणिक वर्मांच्या जन्मशताब्दीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलाय त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. स्वर्गीय माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षानिमित्त माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री आयोजित चतुरस्र माणिक, एक अशी अनोखी स्पर्धा ज्यात महाराष्ट्रातून विविध 6 संघ निवडण्यात आलेले आहेत, जे सादर करतील माणिक वर्मांच्या गायनाच्या विविध छटा, अगदी शास्त्रीय संगीतापासून ते चित्रपट गीत, भावगीत, भक्तिगीत, भजन, अभंग, लावणी, सगळं काही एकाच छताखाली एकाच दिवशी. नाशिक केंद्रातून स्वरल म्युझिक अकॅडमीतर्फे मी मुग्धा कुलकर्णी आणि माझा संघ आम्ही सादर करत आहोत माणिक स्वर अमृतानुभव. या आणि अशाच इतर सांघिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे 18 जानेवारीला दुपारी 1:30 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकरांनी अवश्य उपस्थित राहावे ही विनंती. थँक्यू. नमस्कार, मी श्वेता जोगळेकर, रत्नागिरी. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री आयोजित चतुरस्र माणिक हा आगळा वेगळा स्पर्धात्मक कार्यक्रम मुंबई येथे घेण्यात येणार आहे. रत्नागिरीतील खलवायन या संस्थेला निमंत्रित केलेले आहे. ही संस्था गेले 30 वर्ष सांगीतिक क्षेत्रात खूप मोठं काम करते. या संस्थेने अनेक संगीत नाटकांची निर्मिती केलेली आहे आणि 350हून सांगीतिक मैफिलीही रसिकांना ऐकवलेल्या आहेत. अशा या संस्थेतून आम्ही रत्नागिरीतील म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील हौशी कलाकार आपल्या समोर माणिकबाईंची काही गीतं घेऊन येणार आहोत. राज्यातील 6 निवडक संस्थांना आमंत्रित करून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. रत्नागिरी, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर यासारख्या ठिकाणून सगळे हौशी कलाकार माणिकबाईंना मानवंदना देण्यासाठी इथे येणार आहे. चतुरस्र गायिका पद्मश्री माणिकताई वर्मा यांची काही परिचित आणि काहीशी अपरिचित गीतं आम्ही या कार्यक्रमामध्ये सादर करणार आहोत. तर या स्पर्धेसाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यासारख्या दर्दी रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं ही एक आग्रहाची विनंती. लक्षात ठेवा हा 18 जानेवारी 2026. स्थळ आहे दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई आणि वेळ आहे दुपारी 1:30 वाजल्यापासून पुढे. तर सर्वांनी अवश्य यावं आणि माणिकताईंना आदरांजली, मानवंदना आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गायिका, ज्यांच्या गाण्यावर महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं, अशा माणिकताई वर्मा त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री यांच्यातर्फे अभिनव स्पर्धात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम येत्या 18 जानेवारीला दुपारी 1:30 वाजल्यापासून दादर माटुंगा कल्चरल सेंटर माटुंगा येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने माणिकताईंची वेगवेगळी गीतं सादर होणार आहेत. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यात वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यातील आरोह संगीत विद्यालय या संस्थेतर्फे आम्ही ठाण्यातील कलाकार या कार्यक्रमात सहभागी होत आहोत. या कलाकारांना प्रोत्साहन द्यायला आणि वेगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण जरूर उपस्थित राहावे असं मी आवाहन करते. हा कार्यक्रम 18 जानेवारी दुपारी 1:30 वाजल्यापासून दादर माटुंगा कल्चरल सेंटर माटुंगा येथे संपन्न होणार. तरी आपण जरूर या. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना कादेरे, पद्मश्री माणिक वर्मा यांची ज्येष्ठ शिष्या. 14 वर्ष माणिक वर्मा यांची तालीम मला मिळाली. माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री
ह्या दोन्ही मिळून एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. 18 जानेवारीला ही स्पर्धा आहे आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये 45 मिनिटाच्या प्रोग्रॅमची स्पर्धा असणं हा एक अभिनव प्रयोग होतो आहे. मला वाटतं पहिल्यांदाच अशा तऱ्हेची स्पर्धा होते आहे. अनेक ठिकाणच्या ग्रुपची ही स्पर्धा आहे. याच्यामध्ये माझ्या शिष्या नव्या पिढीतल्या शिष्यांना या निमित्ताने मला माणिकताईंनी शिकवलेला जो दिलेला ठेवा आहे तो शिकवण्याचं भाग्य मिळालं आणि त्यांनी दिलेली ही विद्या नवीन पिढीला पोचवणं हे या निमित्ताने घडतं आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. नव्या पिढीतल्या मुलांना ही सगळी गाणी ऐकलेली सुद्धा नाही आहे आणि ती करत असताना ती काय आनंद घेतात हे मी अनुभवते आणि ही आपल्याला पण हे अनुभवता येईल. तर आपण नक्की दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे 18 जानेवारी दुपारी 1:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत ह्या स्पर्धा नक्की आवर्जून पाहायला या, ऐकायला या. तुम्हाला भरपूर आनंद मिळेल. माणिक वर्मांच्या स्मृतीला हे एक प्रकारचं बंधनच आहे असं मला वाटतं. नमस्कार. माणिकताई वर्मा ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री यांनी एक अभिनव संगीत कार्यक्रमांची स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे, ज्यात सगळे पार्टिसिपंट्स माणिकताईंचे विविध गीत प्रकार जसं ठुमरी, नाट्यपद, लावणी, भावगीत, भक्तिगीत हे सगळं तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या गुरु श्रीमती अर्चनाताई कान्हेरे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही माणिकताईंच्या गायकीबद्दल खूप काही शिकू शकलो आणि अनुभव करू शकलो. मी वैदेही मेकडे तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही 18 जानेवारी 2026 दादर माटुंगा कल्चरल सेंटर मुंबई इथे 1:30 वाजता नक्की आमचा कार्यक्रम बघायला या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. थँक्यू. नमस्कार. मी नीलाक्षी पेंढारकर. रसिका हो, महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या चतुरस्र गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याच निमित्ताने शुभश्री आणि माणिक वर्मा फाउंडेशन यांच्या वतीने एक आगळी वेगळी सांगीतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माणिक वर्मा म्हटलं की त्यांची अनेक भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यपदं आणि त्याच ताकदीचं शास्त्रीय संगीत आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. माणिक त्यांची गाणी ही ऐकायला जरी सोपी वाटत असली तरी म्हणण्याचा प्रयत्न केला की ती अवघडच असतात. मला वाटतं हे प्रत्येक गायक आणि गायिका मान्य करेल. तर ही स्पर्धा आहे 18 जानेवारीला दुपारी 1:30 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत दादर माटुंगा कल्चरल सेंटर इकडे. मंडळी, हे ड्युरेशन जरी जास्त वाटत असलं तरी अधेमध्ये छोटे छोटे इंटरव्हल्स असणार आहेत. आणि ही स्पर्धा आगळी वेगळी अशासाठी आहे की ही कुठल्याही वैयक्तिक गायक गायिकेची स्पर्धा नसून वेगवेगळ्या शहरांमधून ग्रुप्समध्ये स्पर्धा होणार आहे. अनेक कलाकार वेगवेगळ्या शहरांमधून येऊन आपली कला इथे सादर करणार आहेत ग्रुप्समध्ये. आणि म्हणजे नाशिक, बोरिवली, ठाणे, रत्नागिरी, पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमधून ही कलाकार मंडळी इकडे येणार आहेत. हा स्पर्धात्मक कार्यक्रम असणार आहे. तो बघायला मी अत्यंत उत्सुक आहे. तेव्हा आपणही बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा अशी मी आपल्याला विनंती करते. तेव्हा भेटूया 18 जानेवारीला दादर माटुंगा कल्चरल सेंटर इकडे दुपारी 1:30 वाजता. धन्यवाद. कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम, कबीरा से विनतो केली, कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. भापडल्या भक्तासाठी देव करे काम.